आधुनिक भारताच्या इतिहासावर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरे. 1857च्या उठावाची सुरुवात कोठून झाली? 1857च्या उठावाची सुरुवात उत्तर प्रदेशातील मेरठ या लष्करी छावणीतून झाली. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केली. 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली? 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ए.ओ. ह्यूम यांनी केली. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरले. या अधिवेशनाचे अध्यक्ष व्यामेशचंद्र बॅनर्जी हे होते. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने केली? बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन या व्हाईसरॉयने केली. स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे अशी गर्जना कोणी केली? स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे अशी गर्जना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केली. गांधीजींनी आपला पहिला सत्याग्रह कोठे केला? गांधीजींनी आपला पहिला सत्याग्रह चंपारण्य बिहार येथे केला. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडले? जालियनवाला बाग हत्याकांड 1919 या वर्षी घडले. स्वराज्य शब्दाचा सर्वप्रथम वापर कोणी केला? स्वराज्य शब्दाचा सर्वप्रथम वापर दादाभाई नौरोजी यांनी केला. भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते? भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांना म्हटले जाते असे व्हॅलेंटाईन चिरोल यांनी लोकमान्य टिळकांना म्हटले. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? आझाद हिंद सेनेची स्थापना रासबिहारी बोस यांनी केली. तर आझाद हिंद सेनेचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी केले. दांडी यात्रा कोणत्या वर्षी सुरू झाली? दांडी यात्रा 1930 या वर्षी सुरू झाली. महात्मा गांधींनी 12 मार्च 1930 रोजी गुजरातमधील साबरमती आश्रमातून आपल्या 78 अनुयायांसोबत ऐतिहासिक पदयात्रेला सुरुवात केली होती. ही यात्रा 24 दिवस पायी चालून 6 एप्रिल 1930 रोजी दांडी येथे पोहोचली, जिथे गांधीजींनी समुद्रकिनाऱ्यावरील मीठ तयार करून ब्रिटिश सरकारचा मीठ कायदा मोडला आणि सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात केली. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक हे होते. 1857च्या उठावात कानपूरचे नेतृत्व कोणी केले? 1857च्या उठावात कानपूरचे नेतृत्व नानासाहेब पेशवे यांनी केले. वेदाकडे परत चला ही घोषणा कोणी दिली? वेदाकडे परत चला ही घोषणा स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिली. गद्दार पार्टीची स्थापना कोठे झाली? गद्दार पार्टीची स्थापना सॅन फ्रान्सिस्को अमेरिका येथे झाली. काकोरी कट कोणत्या वर्षी झाला? काकोरी कट 1925 या वर्षी झाला. भारताचा वयोवृद्ध पुरुष कोणाला म्हणतात? भारताचा वयोवृद्ध पुरुष म्हणजेच ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असे दादाभाई नौरोजी यांना म्हणतात. पूर्ण स्वराज्याची मागणी काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात केली गेली? पूर्ण स्वराज्याची मागणी काँग्रेसच्या लाहोर अधिवेशन 1929 साली करण्यात आली. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिले. असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? असहकार चळवळ 1920 या वर्षी सुरू झाली. चोरीचोरा घटनेनंतर कोणती चळवळ मागे घेण्यात आली? चोरीचोरा घटनेनंतर असहकार चळवळ मागे घेण्यात आली. सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कधी केली? सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना 1939 या वर्षी केली. सतीबंदीचा कायदा कोणी लागू केला? सतीबंदीचा कायदा लॉर्ड विल्यम बेंटिक या गव्हर्नर जनरलने लागू केला. केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे लोकमान्य टिळक यांनी सुरू केली. केसरी हे वृत्तपत्र मराठी भाषेत तर मराठा हे वृत्तपत्र इंग्रजी भाषेत होते. मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली? मुस्लिम लीगची स्थापना 1906 या वर्षी झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक वृत्तपत्र कधी सुरू केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे वृत्तपत्र 1920 या वर्षी सुरू केले. सायमन कमिशन भारतात कधी आले? सायमन कमिशन भारतात 1928 मध्ये आले. या कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता, म्हणून सायमन गो बॅक अशा घोषणा देण्यात आल्या.
भारताचे लोहपुरुष कोणाला म्हणतात? भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनाच म्हणतात. क्रिप्स मिशन भारतात कधी आले? क्रिप्स मिशन 1942 या वर्षी आले. चले जाव चळवळ कधी सुरू झाली? चले जाव क्विट इंडिया चळवळ 8 ऑगस्ट 1942 या दिवशी सुरू झाली. 1857च्या उठावात झाशीचे नेतृत्व कोणी केले? 1857च्या उठावात झाशीचे नेतृत्व राणी लक्ष्मीबाई यांनी केले. सारे जहां से अच्छा हे गीत कोणी लिहिले? सारे जहां से अच्छा हे गीत मोहम्मद इक्बाल यांनी लिहिले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष व्यामेशचंद्र बॅनर्जी हे होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरले. या अधिवेशनाला 72 प्रतिनिधी उपस्थित होते. हे अधिवेशन पहिले पुण्याला होणार होते, पण कॉलराची साथ आल्यामुळे हे अधिवेशन मुंबईला हलवण्यात आले. हरिजन वृत्तपत्र कोणाचे होते? हरिजन हे वृत्तपत्र महात्मा गांधी यांचे होते. बंगालची फाळणी कधी रद्द करण्यात आली? बंगालची फाळणी 1911 12 डिसेंबर 1911 रोजी रद्द करण्यात आली, पंचम जॉर्ज यांच्या हस्ते. मराठवाडा मुक्तीसंग्राम कोणत्या वर्षी झाला? मराठवाडा मुक्तीसंग्राम 1948 या वर्षी झाला, 17 सप्टेंबर 1948 या दिवशी. राजाराम मनमोहन राय यांना राजा ही पदवी कोणी दिली? राजाराम मनमोहन राय यांना राजा ही पदवी मुघल सम्राट अकबर शहा दुसरा यांनी दिली. अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली? अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना विनायक दामोदर सावरकर यांनी केली. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा हे कोणाचे वाक्य आहे? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा हे वाक्य सुभाषचंद्र बोस यांचे आहे. बंगालमध्ये द्विदल शासन पद्धती कोणी सुरू केली? बंगालमध्ये द्विदल शासन पद्धती रॉबर्ट क्लाइव्ह यांनी सुरू केली. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी हे होते. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन हे होते. तर भारतीय विचारल्यास सी राजगोपालाचारी हे सांगावे. आत्मीय सभा कोणाची होती? आत्मीय सभा राजाराम मनमोहन राय यांनी स्थापन केली. इंडिया विन्स फ्रीडम हे पुस्तक कोणाचे आहे? इंडिया विन्स फ्रीडम हे पुस्तक मौलाना अबुल कलाम आझाद यांचे आहे. हे सर्वात काळ काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले होते. होमरूल चळवळ कोणी सुरू केली? होमरूल चळवळ लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांनी सुरू केली. होमरूल चळवळीचा प्रसार करण्यासाठी लोकमान्य टिळक यांनी मराठा आणि केसरी ही वृत्तपत्रे सुरू केली, तर ॲनी बेझंट यांनी कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया ही वृत्तपत्रे सुरू केली होती. महात्मा गांधी यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? महात्मा गांधी यांना महात्मा ही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी दिली. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? मुंबई कामगार संघाची स्थापना नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली. बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन या संस्थेची स्थापनासुद्धा नारायण मेघाजी लोखंडे यांनीच केली. विधवा पुनर्विवाह कायदा कोणी पास केला? विधवा पुनर्विवाह कायदा लॉर्ड डलहौसी यांनी पास केला. असहकार चळवळीचे नेतृत्व कोणी केले? असहकार चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली हे होते. इंडियन असोसिएशनची स्थापना कोणी केली? इंडियन असोसिएशनची स्थापना सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केली. गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळक यांनी मंडालेच्या तुरुंगात लिहिला. हा ग्रंथ भगवद्गीतेवर आधारित होता. तत्वबोधिनी सभा कोणी स्थापन केली? तत्वबोधिनी सभा देवेंद्रनाथ टागोर यांनी स्थापन केली. कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट लागू करण्यात आला? लॉर्ड लिटन या व्हाईसरॉयच्या काळात व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट लागू करण्यात आला. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक दादाभाई नौरोजी यांनी लिहिले. याच पुस्तकामध्ये दादाभाई नौरोजी यांनी ड्रेन थेअरी दिली. 1905च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 1905च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष गोपाळ कृष्ण गोखले हे होते. भारतीय कम्युनिस्ट पार्टीची स्थापना कोठे झाली? भारतीय कम्युनिस्ट पार्टीची स्थापना ताशकंद येथे झाली.
न्यू इंडिया हे वृत्तपत्र कोणाचे होते? न्यू इंडिया हे वृत्तपत्र ॲनी बेझंट यांचे होते. तसेच कॉमनवेल्थ हे वृत्तपत्रसुद्धा ॲनी बेझंट यांचे होते. जालियनवाला बाग हत्याकांडात गोळीबाराचा आदेश कोणी दिला होता? जालियनवाला बाग हत्याकांडात गोळीबाराचा आदेश जनरल डायर यांनी दिला होता. या हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी हंटर कमिशन नेमले होते. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? स्वराज्य पक्षाची स्थापना CR दास आणि मोतीलाल नेहरू यांनी केली. 1931च्या कराची अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 1931च्या कराची अधिवेशनाचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल हे होते. खुदा-ई खिदमतगार संघटनेचे नेतृत्व कोणी केले? खुदा-ई खिदमतगार या संघटनेचे नेतृत्व खान अब्दुल गफार खान यांनी केले. यांना सरहद्द गांधी म्हणूनही ओळखले जाते. यांनीच लाल डगलेवाले ही संघटनेची सुद्धा स्थापना केली. भारताच्या फाळणीची योजना कोणत्या नावाने ओळखली जाते? भारताच्या फाळणीची योजना माउंटबॅटन योजना या नावाने ओळखली जाते. 1907च्या सुरत अधिवेशनात काँग्रेसचे विभाजन कोणामध्ये झाले? 1907च्या सुरत अधिवेशनात काँग्रेसचे विभाजन जहाल आणि मवाळ या गटात झाले. तर यांचे एकत्रीकरण 1916च्या लखनौ अधिवेशनात झाले. 1907ला यांचं ब्रेकअप झाला आणि 1916ला यांचं पॅचअप झालं. अभिनव भारत या संघटनेचे मूळ नाव काय होते? अभिनव भारत या संघटनेचे मूळ नाव मित्रमेळा असे होते. द रिव्हॉल्यूशन ऑफ इंडिया या विषयावर कोणी मार्गदर्शन केले होते? द रिव्हॉल्यूशन ऑफ इंडिया या विषयावर दादाभाई नौरोजी यांनी मार्गदर्शन केले होते. महात्मा गांधींनी साबरमती आश्रमाची स्थापना कधी केली? महात्मा गांधींनी साबरमती आश्रमाची स्थापना 1915 साली केली. 1857च्या उठावात बिहारचे नेतृत्व कोणी केले? 1857च्या उठावात बिहारचे नेतृत्व कुंवर सिंग यांनी केले. आझाद हिंद सरकारची स्थापना कोठे करण्यात आली? आझाद हिंद सरकारची स्थापना सिंगापूर येथे करण्यात आली होती. हंटर कमिशन कशासाठी संबंधित होते? हंटर कमिशन जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी संबंधित होते. तर दुसरे हंटर कमिशन शिक्षण आयोगाशी संबंधित होते. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणाला म्हणतात? स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक लॉर्ड रिपन यांना म्हणतात. वंगभंग विरोधी चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? वंगभंग विरोधी चळवळ 1905 या वर्षी सुरू झाली. इल्बर्ट बिल वाद कोणाच्या काळात झाला? इल्बर्ट बिल हा वाद लॉर्ड रिपन या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा ॲनी बेझंट ह्या होत्या. तर भारतीय महिला अध्यक्षा ह्या सरोजिनी नायडू ह्या होत्या. तर राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाला संबोधित करणाऱ्या पहिल्या महिला कदंबिनी गांगुली ह्या होत्या. गांधी इरविन करार कधी झाला? गांधी इरविन करार 1931 साली झाला. याच कराराला दिल्ली करार असेही म्हणतात. इंडियन नॅशनल आर्मी मधील पहिल्या महिला रेजिमेंटचे नाव काय? इंडियन नॅशनल आर्मी मधील महिला रेजिमेंटचे नाव झाशीची राणी रेजिमेंट होय. वंदे मातरम हे गीत कशातून घेतले आहे? वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीतून घेतले आहे. वेल्लोरचा उठाव कधी झाला? वेल्लोरचा उठाव 1806 या वर्षी झाला. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. तर महिला आर्य समाजाची स्थापना कोणी केली? महिला आर्य समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली. जालियनवाला बाग हत्याकांडात झालेल्या अन्यायाचा निषेध म्हणून गांधीजींनी कोणती पदवी परत केली? जालियनवाला बाग हत्याकांडात झालेल्या अन्यायाचा निषेधार्थ म्हणून गांधीजींनी केसर-ए-हिंद ही पदवी परत केली. गोलमेज परिषद एकूण किती झाल्या? गोलमेज परिषद म्हणजेच राऊंड टेबल कॉन्फरन्स एकूण 3 झाल्या. 1932चा पुणे करार कोणाकोणामध्ये झाला? 1932चा पुणे करार महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडचा सत्याग्रह कधी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडचा सत्याग्रह 1927 साली केला. भारतीय स्वातंत्र्य कायदा ब्रिटिश संसदेत कधी मंजूर झाला? भारतीय स्वातंत्र्य कायदा ब्रिटिश संसदेत 18 जुलै 1947 रोजी मंजूर झाला. प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? प्लासीची लढाई 1757 या वर्षी झाली. बक्सरची लढाई कधी झाली? बक्सरची लढाई 1764 या वर्षी झाली.
फॉरवर्ड ब्लॉकचे मुखपत्र कोणते होते? फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाचे मुखपत्र फॉरवर्ड ब्लॉक साप्ताहिक हे होते. भारताचा शेवटचा व्हाईसरॉय कोण होता? भारताचा शेवटचा व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन हे होते. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. क्रिप्स मिशनच्या प्रस्तावाला गांधीजींनी काय म्हटले होते? क्रिप्स मिशनच्या प्रस्तावाला गांधीजींनी पोस्ट डेटेड चेक असे म्हटले होते. मुक्ती फौज ही संघटना कोणी स्थापन केली? मुक्ती फौज ही संघटना महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी स्थापन केली. सतीबंदी कायद्यासाठी कोणाचे प्रयत्न कारणीभूत होते? सतीबंदी कायद्यासाठी राजाराम मनमोहन रॉय यांचे प्रयत्न कारणीभूत होते. तर सतीबंदीचा कायदा लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी पास केला. भारतीय विद्याभवनची स्थापना कोणी केली? भारतीय विद्याभवनची स्थापना कन्हैयालाल मुंशी यांनी केली. होम रूल लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली? होम रूल लीगची स्थापना 1916 या वर्षी झाली. साध्वी हे नियतकालिक कोणाचे होते? साध्वी हे नियतकालिक ताराबाई शिंदे यांचे होते. तर यांचे स्त्री पुरुष तुलना हे पुस्तकसुद्धा ताराबाई शिंदे यांचेच होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वात जास्त काळ अध्यक्ष कोण राहिले? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वात जास्त काळ अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद हे राहिले. रेल्वेची सुरुवात भारतात कधी झाली? रेल्वेची सुरुवात भारतात 16 एप्रिल 1853 रोजी झाली. बंगालमध्ये कायमधारा पद्धत कोणी सुरू केली? बंगालमध्ये कायमधारा पद्धत लॉर्ड कॉर्नवॉलिस या गव्हर्नर जनरलने सुरू केली. भारतीय संविधान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? भारतीय संविधान सभेचे पहिले अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. हे कायमस्वरूपी अध्यक्ष होते. तर तात्पुरते अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे होते. थिओसॉफिकल सोसायटीची भारतात स्थापना कोठे झाली? थिओसॉफिकल सोसायटीची भारतात स्थापना अड्यार मद्रास येथे झाली. 1916च्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 1916च्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष अंबिकाचरण मुजुमदार हे होते. बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी सुरू केले? बालहत्या प्रतिबंधक गृह महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लंडनमध्ये कोणती संस्था स्थापन केली होती? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लंडनमध्ये फ्री इंडिया सोसायटी ही संस्था स्थापन केली होती. 1946मध्ये भारतात आलेले कॅबिनेट मिशनचे अध्यक्ष कोण होते? 1946मध्ये भारतात आलेले कॅबिनेट मिशनचे अध्यक्ष सर पॅथिक लॉरेन्स हे होते. नॅशनल सोशल कॉन्फरन्सची स्थापना कोणी केली? नॅशनल सोशल कॉन्फरन्सची स्थापना महादेव गोविंद रानडे यांनी केली. 1857च्या उठावात अलाहाबादचे नेतृत्व कोणी केले? 1857च्या उठावात अलाहाबादचे नेतृत्व लियाकत अली यांनी केले. बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली? बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. वेल्बी कमिशन कशाशी संबंधित होते? वेल्बी कमिशन भारताचा आर्थिक खर्च तपासण्यासाठी होते. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणाचे होते? संवाद कौमुदी हे वृत्तपत्र राजा राममोहन रॉय यांचे होते. बंगालमध्ये दशशाला पद्धत कोणी सुरू केली? बंगालमध्ये दशशाला पद्धत लॉर्ड कॉर्नवॉलिसने सुरू केली. दशशाला पद्धत म्हणजे जमीनदाराशी 10 वर्षासाठी ठरवलेला महसूल होय. साधना हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते? साधना हे साप्ताहिक साने गुरुजी यांनी सुरू केले होते. 1920च्या नागपूर अधिवेशनात असहकार ठराव कोणी मांडला? 1920च्या नागपूर अधिवेशनात असहकार ठराव CR दास यांनी मांडला. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आयटकची स्थापना कधी झाली? ऑल इंडिया ट्रेड काँग्रेस म्हणजेच आयटकची स्थापना 1920 मुंबई येथे झाली. या अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष लाला लजपतराय हे होते. सरदार ही पदवी वल्लभभाई पटेलांना कोणी दिली? सरदार ही पदवी वल्लभभाई पटेल यांना बारडोलीच्या महिलांनी दिली. लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केव्हा जाहीर केली? लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी 19 जुलै 1905 रोजी जाहीर केली. तर प्रत्यक्ष लागू 16 ऑक्टोबर 1905 रोजी झाली. महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह कोणत्या ठिकाणाहून सुरू केला? महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह साबरमती या आश्रमापासून सुरू केला. रोलेक्ट ॲक्ट कोणत्या वर्षी पास झाला? रोलेक्ट ॲक्ट 1919 या वर्षी पास झाला. भारतीय सुधारणा कायदा 1919ला काय म्हणतात? भारतीय सुधारणा कायदा 1919ला
मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असे म्हणतात. खिलाफत चळवळ कोणी सुरू केली? खिलाफत चळवळ अली बंधू शौकत अली आणि मोहम्मद अली यांनी सुरू केली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात किती प्रतिनिधी उपस्थित होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात 72 प्रतिनिधी उपस्थित होते. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरले होते. याचे अध्यक्ष व्यामेशचंद्र बॅनर्जी हे होते. अलीगढ चळवळीचे जनक कोण होते? अलीगढ चळवळीचे जनक सर सय्यद अहमद खान हे होते. 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांनी भारताचा कारभार कोणाकडे सोपवला? 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांनी भारताचा कारभार ब्रिटिश क्राऊन म्हणजेच राणी व्हिक्टोरियाकडे सोपवला. गद्दर या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? गद्दर या वृत्तपत्राचे पहिले संपादक लाला हरदयाळ हे होते. मद्रास महाजन सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? मद्रास महाजन सभेची स्थापना 1884 या वर्षी झाली. महात्मा गांधीचा जन्म कोठे झाला? महात्मा गांधीचा जन्म पोरबंदर गुजरात येथे झाला. नॅशनल कॉलेजची स्थापना कोणी केली? नॅशनल कॉलेजची स्थापना लाला लजपतराय यांनी केली. कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात पहिली जनगणना झाली? लॉर्ड मेयो या व्हाईसरॉयच्या काळात पहिली जनगणना झाली. लॉर्ड मेयो यांना आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असेही म्हणतात. रयतवारी पद्धत सर्वप्रथम कुठे लागू झाली? रयतवारी पद्धत सर्वप्रथम मद्रास येथे लागू झाली. रयतवारी पद्धत थॉमस मनरो यांनी लागू केली. महात्मा ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? महात्मा ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी राव बहादूर वडेकर यांनी दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानच्या तुरुंगात भिंतीवर काय लिहिले? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानच्या तुरुंगात भिंतीवर कमला हा काव्यसंग्रह लिहिला. होमरूल चळवळीचे मुख्यालय कोठे होते? होमरूल चळवळीचे मुख्यालय अड्यार मद्रास येथे होते. 1942च्या भारत छोडो आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? 1942च्या भारत छोडो आंदोलनाचे नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले. असहकार चळवळीच्या काळात कोणती राष्ट्रीय शिक्षण संस्था स्थापन झाली? असहकार चळवळीच्या काळात काशी विद्यापीठ ही राष्ट्रीय शिक्षण संस्था स्थापन झाली. ब्रह्म समाजाचे मूळ नाव काय होते? ब्रह्म समाज म्हणजेच ब्राह्मो समाजाचे मूळ नाव आत्मीय सभा असे होते. स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा कधी प्रसिद्ध झाला? स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा 1936 साली प्रसिद्ध झाला. नव्या भारताचे निर्माते कोणाला म्हणतात? नव्या भारताचे निर्माते राजा राम मोहन रॉय यांना म्हणतात. लॉर्ड डलहौसीने कोणते राज्य गैरप्रशासनाचे कारण देऊन खालसा केले? लॉर्ड डलहौसीने अवध हे राज्य गैरप्रशासनाचे कारण देऊन खालसा केले. आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य काय होते? आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य एकता, विश्वास, बलिदान हे होते. भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते? भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांना म्हटले जाते. भारतीय असंतोषाचे जनक असे व्हॅलेंटाईन चुरोल यांनी लोकमान्य टिळक यांना म्हटले होते. प्रार्थना समाजाचा उद्देश काय होता? प्रार्थना समाजाचा मुख्य उद्देश एकेश्वरवाद आणि समाज सुधारणा हा होता. विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली? विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी केली. मुंबई समाचार हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? मुंबई समाचार हे वृत्तपत्र फरदुंजी मर्झबान यांनी सुरू केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा कधी झाला? छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा 1674 साली झाला. ड्रेन थेरी म्हणजेच संपत्तीचा निचरा सिद्धांत कोणी मांडला? ड्रेन थेरी म्हणजे संपत्तीचा निचरा हा सिद्धांत दादाभाई नौरोजी यांनी मांडला. 1857च्या उठावात तात्या टोपे यांनी कोणासोबत लढा दिला? 1857च्या उठावात तात्या टोपे यांनी झाशीच्या राणीसोबत लढा दिला. इंग्रजाविरुद्ध. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते? सत्यशोधक समाजाचे मुखपत्र दीनबंधू होय. तर या दीनबंधूचे संपादक कृष्णराव भालेकर होय. भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते कोणाला म्हणतात? भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते प्रेषित राजा राम मोहन रॉय यांना म्हणतात. मुस्लिम लीगचे पहिले अधिवेशन कोठे भरले? मुस्लिम लीगचे पहिले अधिवेशन ढाका, बांगलादेश येथे भरले. भारताच्या फाळणीला निर्णय कधी जाहीर झाला? भारताच्या फाळणीचा निर्णय 3 जून 1947 रोजी जाहीर झाला. इंडियन नॅशनल काँग्रेसचे हे नाव कोणी सुचवले? इंडियन नॅशनल काँग्रेस हे नाव दादाभाई नौरोजी यांनी सुचवले.
1857च्या उठावात लखनौचे नेतृत्व कोणी केले? 1857च्या उठावात लखनौचे नेतृत्व बेगम हजरत महल यांनी केले. द बंगाली हे वृत्तपत्र कोणाचे होते? द बंगाली हे वृत्तपत्र सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे होते. 1906च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 1906च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी हे होते. ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली? ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना ढाका, बांगलादेश येथे झाली. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पुणे सार्वजनिक सभेची स्थापना 1870 या वर्षी झाली. सती प्रथा बंदी कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला? सती प्रथा बंदी कायदा 1829 लॉर्ड विल्यम बेंटिंक यांच्याद्वारे करण्यात आला. महात्मा गांधींनी दांडी यात्रा किती अनुयायासह सुरू केली? महात्मा गांधीजींनी दांडी यात्रा 78 अनुयायासह सुरू केली. देशबंधू म्हणून कोणाला ओळखले जाते? देशबंधू म्हणून चित्तरंजन दास म्हणजेच CR दास यांना ओळखले जाते. अभिनव भारत या संघटनेचे पहिले अध्यक्ष कोण होते? अभिनव भारत या संघटनेचे पहिले अध्यक्ष गणेश दामोदर सावरकर हे होते. अभिनव भारत या संघटनेचे पहिले नाव मित्रमेळा असे होते. लॉर्ड डलहौसीने व्यपगत सिद्धांत डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स अंतर्गत प्रथम कोणते राज्य खालसा केले? लॉर्ड डलहौसीने व्यपगत सिद्धांत म्हणजेच डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स अंतर्गत सातारा हे संस्थान राज्य खालसा केले. गद्दर या संघटनेचे मुख्य केंद्र कोठे होते? गद्दर या संघटनेचे मुख्य केंद्र सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका येथे होते. 1911 मध्ये भारताची राजधानी कलकत्त्यावरून दिल्लीला स्थलांतरित करण्याची घोषणा कोणी केली? 1911 मध्ये भारताची राजधानी कलकत्त्यावरून दिल्लीला स्थलांतरित करण्याची घोषणा जॉर्ज परचम यांनी केली. स्वदेशी चळवळीचा मुख्य हेतू काय होता? स्वदेशी चळवळीचा मुख्य हेतू परकीय मालावर बहिष्कार टाकणे हा होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जनता हे वृत्तपत्र कधी सुरू केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जनता हे वृत्तपत्र 1930 या वर्षी सुरू केले. 1928च्या बारडोली सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली झाला? 1928चा बारडोली सत्याग्रह हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली झाला. आझाद हिंद सेनेच्या पहिल्या ब्रिगेडचे नाव काय होते? आझाद हिंद सेनेच्या पहिल्या ब्रिगेडचे नाव सुभाष ब्रिगेड असे होते. वंगभंग चळवळीच्या वेळी अमार सोनार बांगला हे गीत कोणी लिहिले? वंगभंग चळवळीच्या वेळी अमार सोनार बांगला हे गीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले. हे गीत आता बांगलादेशाचे राष्ट्रगीत बनले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी भारताचा व्हाईसरॉय कोण होता? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेवेळी भारताचा व्हाईसरॉय लॉर्ड डफरीन हा होता. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक कोणाला म्हणतात? मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांना म्हणतात. यंग इंडिया हे साप्ताहिक कोणी सुरू केले? यंग इंडिया हे साप्ताहिक महात्मा गांधी यांनी सुरू केले. रोलेक्ट ॲक्टला काळा कायदा असे कोणी संबोधले? रोलेक्ट ॲक्टला काळा कायदा असे भारतीय जनतेने संबोधले. 18 मार्च 1919 रोजी ब्रिटिश सरकारने हा कायदा लागू केला. या कायद्यानुसार कोणत्याही संशयित व्यक्तीला विना चौकशी आणि विना वॉरंट अटक करण्याचा अधिकार पोलिसांना देण्यात आला होता. या कायद्यात ना वकील, ना अपील, ना वकील, ना दलील अशी तरतूद असल्यामुळे भारतीयांनी आणि विशेषतः महात्मा गांधी यांनी याला काळा कायदा असे म्हटले. ना अपील, ना वकील, ना दलील. असहकार चळवळीचे मुख्य उद्दिष्ट काय होते? असहकार चळवळीचे मुख्य उद्दिष्ट स्वराज्य प्राप्ती हे होते. सायमन कमिशनमध्ये एकूण किती सदस्य होते? सायमन कमिशनमध्ये एकूण 7 सदस्य होते आणि 7च्या 7 सर्व ब्रिटिश सदस्य होते. या सायमन कमिशनला व्हाईट कमिशन असेही म्हणतात. गांधी-इर्विन करार कोणत्या नावाने ओळखला जातो? गांधी-इर्विन करार दिल्ली करार या नावाने ओळखला जातो. हा करार 5 मार्च 1931 साली झाला. 1942च्या छोडो भारत आंदोलनाचे मुख्य घोषवाक्य काय होते? 1942च्या छोडो भारत आंदोलनाचे मुख्य घोषवाक्य करो या मरो हे होते. हे घोषवाक्य महात्मा गांधी यांनी दिले होते. आझाद हिंद सेनेचे बोधचिन्ह कोणते होते? आझाद हिंद सेनेचे बोधचिन्ह झेप घेणारा वाघ हे होते.
भारताचा पितामह ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असे कोणाला म्हणतात? भारताचा पितामह म्हणजेच ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असे दादाभाई नौरोजी यांना म्हणतात. 1857च्या उठावात दिल्लीचे नेतृत्व कुणाकडे होते? 1857च्या उठावात दिल्लीचे नेतृत्व बहादूरशाह जफर, वास्तविक नेतृत्व बख्त खान, बहादूरशाह जफर यांचा सेनापती बख्त खान यांच्याकडे होते. ब्रह्म समाजाचे विभाजन कशामुळे झाले? ब्रह्म समाज म्हणजेच ब्राह्मो समाजाचे विभाजन विचारामधील मतभेदामुळे झाले. या ब्राह्मो समाजाचे विभाजन होऊन साधारण ब्राह्मो समाज आणि आदी ब्राह्मो समाज असे 2 गट निर्माण झाले. वेठबिगारी पद्धतीविरुद्ध कोणी आवाज उठविला? वेठबिगारी पद्धतीविरुद्ध महात्मा ज्योतिराव फुले यांनी आवाज उठविला. नॅशनल सोशल कॉन्फरन्सचा मुख्य उद्देश काय होता? नॅशनल सोशल कॉन्फरन्सचा मुख्य उद्देश समाज सुधारणा करणे हा होता. इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? इंडिपेंडन्स लीगची स्थापना रासबिहारी बोस यांनी केली. होम रूल चळवळीचा मुख्य हेतू काय होता? होम रूल चळवळीचा मुख्य हेतू स्वराज्य मिळवणे हा होता. केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर हे होते. तर केसरी हे वृत्तपत्र लोकमान्य टिळक यांनी सुरू केले. केसरी हे वृत्तपत्र मराठी या भाषेत होते. लोकमान्य टिळक यांनी केसरी व मराठा ही 2 वृत्तपत्रे सुरू केली. तर मराठा हे वृत्तपत्र इंग्रजी या भाषेत होते. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोठे झाला? छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला. भारतातील पहिली कामगार संघटना कोणती? भारतातील पहिली कामगार संघटना बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन होय. या संघटनेची स्थापना नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली होती. आर्य समाजाचा मुख्य ग्रंथ कोणता होता? आर्य समाजाचा मुख्य ग्रंथ सत्याप्रकाश हा होता. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुंबईमध्ये केली. नंतर याचे मुख्यालय लाहोर येथे हलवण्यात आले. सध्या आर्य समाजाचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. भारतीय स्वातंत्र्य कायदा कोणत्या दिवशी लागू झाला? भारतीय स्वातंत्र्य कायदा 15 ऑगस्ट 1947 रोजी लागू झाला. खिलाफत चळवळीचा मुख्य उद्देश काय होता? खिलाफत चळवळीचा मुख्य उद्देश तुर्कस्तानच्या खलिफाचे पद अबाधित ठेवणे हा होता. इंडिया हाऊसची स्थापना कोठे झाली? इंडिया हाऊसची स्थापना लंडन येथे झाली. इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. मूकनायक वृत्तपत्राचा उद्देश काय होता? मूकनायक वृत्तपत्राचा उद्देश दलितांच्या व्यथा मांडणे हा होता. तर मूकनायक हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केले. रॅड या अधिकाऱ्यांची हत्या कोणी केली? रॅड या अधिकाऱ्याची हत्या चाफेकर बंधू यांनी केली. रयतवारी पद्धतीत महसूल कोणाला द्यावा लागे? रयतवारी पद्धतीत महसूल थेट सरकारला द्यावा लागेल. भारतीय रेल्वेचे जनक कोणाला म्हणतात? भारतीय रेल्वेचे जनक लॉर्ड डलहौसी यांना म्हणतात. भारतीय रेल्वे भारतामध्ये 16 एप्रिल 1853 या दिवशी सुरू झाली. ही रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान सुरू झाली. या मार्गाचे एकूण अंतर 34 किलोमीटर इतके होते. स्वराज्य पक्षाचा मुख्य हेतू काय होता? स्वराज्य पक्षाचा मुख्य हेतू कायदेमंडळात प्रवेश करून ब्रिटिश धोरणांना विरोध करणे हा होता. जालियनवाला बाग हत्याकांडात किती लोक मारले गेले असा सरकारी अंदाज होता? जालियनवाला बाग हत्याकांडात 379 लोक मारले गेले असा सरकारी अंदाज होता, पण वास्तविक जास्त लोक मारले गेले होते. मुक्ती फौज ही संघटना कशासाठी होती? मुक्ती फौज ही संघटना देवदासी प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी होती. संवाद कौमुदीचे प्रकाशन कोणत्या भाषेत होत असे? संवाद कौमुदीचे प्रकाशन बंगाली या भाषेत होत असे. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र राजा राममोहन रॉय यांनी स्थापन केले होते. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. या संविधान सभेचे पहिले अध्यक्ष या बैठकीचे पहिले अध्यक्ष डॉक्टर सचिदानंद सिन्हा हे होते. तर कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली. इंडियन असोसिएशन स्थापना कधी झाली? इंडियन असोसिएशनची स्थापना 1876 मध्ये झाली. स्थापना 26 जुलै 1876 रोजी कलकत्ता येथे सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांनी केली. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे मूळ नाव काय होते? झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे मूळ नाव मनकर्णिका तांबे होता. स्वराज्य हा शब्द काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात पहिल्यांदा औपचारिकरित्या वापरला गेला?
स्वराज्य हा शब्द काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात पहिल्यांदा 1906च्या कलकत्ता अधिवेशनात वापरला गेला. हंटर कमिशनची नियुक्ती कोणत्या घटनेच्या चौकशीसाठी झाली होती? हंटर कमिशनची नियुक्ती जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी झाली होती. गद्दर या वृत्तपत्राचे पहिले अंक कोणत्या भाषेत छापले गेले? गद्दर या वृत्तपत्राचे पहिले अंक उर्दू या भाषेत छापले गेले. आझाद हिंद सेनेच्या स्थापनेत रासबिहारी बोस यांना कोणाची मदत मिळाली होती? आझाद हिंद सेनेच्या स्थापनेत रासबिहारी बोस यांना कॅप्टन मोहनसिंग भाकना यांची मदत मिळाली होती. सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते? सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष महात्मा ज्योतिराव फुले हे होते. विधवा विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना कोठे झाली? विधवा विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना पुणे येथे झाली. महादेव गोविंद रानडे यांनी 1865 पुण्यात विधवा विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केले, तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 31 डिसेंबर 1893 रोजी पुण्यातच विधवा विवाहोत्तेजक मंडळी स्वतंत्र संस्था स्थापन केली होती. 1857च्या उठावात आधारित द फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स हे पुस्तक कोणी लिहिले? 1857च्या उठावावर आधारित द फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स हे पुस्तक विनायक दामोदर सावरकर म्हणजेच विदा सावरकर यांनी लिहिले होते. 1930च्या मिठाचा सत्याग्रह गांधीजींनी किती अंतराची पदयात्रा करून पूर्ण केला? 1930च्या मिठाचा सत्याग्रह गांधीजींनी 240 मैल अंतर पार करून पदयात्रा पूर्ण केली. रोलेक्ट ॲक्टच्या विरोधात देशव्यापी हरताळ कधी पाळला गेला? रोलेक्ट ॲक्टच्या विरोधात देशव्यापी हरताळ 6 एप्रिल 1919 रोजी पाळला गेला. इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे प्रकाशन कधी झाले? इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे प्रकाशन 1959 मौलाना अबुल कलाम आझाद यांचे हे पुस्तक होते. 1885 काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे ठिकाण कोणते होते? 1885 काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे ठिकाण गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय मुंबई येथे होते. परंतु हे अधिवेशन अगोदर पुण्याला घेण्याचा विचार होता, पण कॉलराची साथ आल्यामुळे अचानक हे आंदोलन मुंबईला हलवण्यात आले. केसरी या वृत्तपत्राची स्थापना कोणत्या वर्षी झाली? केसरी या वृत्तपत्राची स्थापना 1881 या वर्षी झाली. केसरीचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर हे होते, तर केसरी हे वृत्तपत्र लोकमान्य टिळक यांनी स्थापन केले. सरदार वल्लभभाई पटेलांना कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते? सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व केले. 1942च्या आंदोलनात भूमिगत रेडिओ कोणाकडून चालवला जात होता? 1942च्या आंदोलनात भूमिगत रेडिओ उषा मेहता यांच्याकडून चालवला जात होता. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे पूर्वीचे नाव काय होते? अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे पूर्वीचे नाव मोहम्मदन ॲग्लो ओरिएंटल कॉलेज हे होते. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ब्राह्मो समाजाची स्थापना 1828 झाली. स्वदेशी चळवळीचा नारा कोणत्या अधिवेशनात अधिकृतपणे देण्यात आला? स्वदेशी चळवळीचा नारा 1905च्या बनारस अधिवेशनात देण्यात आला. महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ का मागे घेतली? महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ चोरीचोरा घटनेतील हिंसक वळणामुळे मागे घेतली. सायमन कमिशनला व्हाईट कमिशन का म्हटले जात होते? सायमन कमिशनला व्हाईट कमिशन कारण त्यातील सर्व सदस्य 7च्या 7ही सदस्य ब्रिटिश म्हणजेच गोरे सदस्य होते, म्हणून या कमिशनला व्हाईट कमिशन म्हटले जात होते. गांधी आयर्विन करार 5 मार्च 1929 करारानुसार गांधीजींनी कोणती चळवळ स्थगित केली? गांधी आयर्विन करार हा करार 5 मार्च 1931 रोजी झाला. या करारामुळे सविनय कायदेभंग चळवळ स्थगित करण्यात आली. आझाद हिंद सरकारची अधिकृत घोषणा केव्हा करण्यात आली? आझाद हिंद सरकारची अधिकृत घोषणा 21 ऑक्टोबर 1943 रोजी करण्यात आली. वंगभंग विरोधी चळवळीचे नेते कोण होते? वंगभंग चळवळीचे नेते सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे होते. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी कोणते वृत्तपत्र काढले? मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र 1832 काढले. यंग इंडिया हे साप्ताहिक गांधीजींनी कोणत्या वर्षी सुरू केले? यंग इंडिया हे साप्ताहिक महात्मा गांधीजींनी 1919 सुरू केले. खिलाफत कमिटीची स्थापना कोठे झाली? खिलाफत कमिटीची स्थापना मुंबई 1919 झाली. इंडिया हाऊसची स्थापना लंडनमध्ये कोणी केली? इंडिया हाऊसची स्थापना लंडनमध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. मूकनायक वृत्तपत्राचा पहिला अंक कधी प्रसिद्ध झाला? मूकनायक या वृत्तपत्राचा पहिला अंक 31 जानेवारी 1920 रोजी प्रसिद्ध झाला.
चाफेकर बंधूंनी रॅडची हत्या कोणत्या वर्षी केली? चाफेकर बंधूंनी रॅडची हत्या 1897 या वर्षी केली. रयतवारी पद्धतीचा जनक कोणाला मानले जाते? रयतवारी पद्धतीचा जनक थॉमस मनरो आणि कॅप्टन रीड यांना मानले जाते. व्यपगत सिद्धांत डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स कोणाच्या काळात लागू झाला? व्यपगत सिद्धांत म्हणजेच डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स लॉर्ड डलहौसीच्या काळात लागू झाला. स्वराज्य पक्षाचा मुख्य उद्देश काय होता? स्वराज्य पक्षाचा मुख्य उद्देश ब्रिटिश सत्तेत अडथळा निर्माण करणे हा होता. जालियनवाला बाग हत्याकांडात सरहिपदी परत देणारे कोण? जालियनवाला बाग हत्याकांडात सरहिपदी परत देणारे रवींद्रनाथ टागोर होय. मुक्ती फौजचे प्रणेते महर्षी शिंदे हे कोणत्या विचारसरणीचे होते? मुक्ती फौजचे प्रणेते महर्षी शिंदे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे समाज सुधारणावादी विचारसरणीचे होते. संवाद कौमुदीचा मुख्य उद्देश काय होता? संवाद कौमुदी या वृत्तपत्राचा मुख्य उद्देश सती प्रथेचा निषेध करणे हा होता. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र राजा राम मोहन रॉय यांनी स्थापन केले. संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे होते, तर कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांनी कोणत्या कायद्याद्वारे भारताचा ताबा घेतला? 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858 या कायद्याद्वारे भारताचा ताबा घेतला. इंडियन नॅशनल काँग्रेसचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण होते? इंडियन नॅशनल काँग्रेसचे सर्वात तरुण अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद हे होते. रेल्वेच्या सुरुवातीला कोणत्या मार्गावर पहिली रेल्वे धावली? रेल्वे मुंबई ते ठाणे या मार्गावर पहिल्यांदा धावली. ही रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी धावले. मुंबई ते ठाणे हे अंतर 34 किलोमीटर इतके होते. या रेल्वेला 3 इंजिने होती. त्याचे नाव सिंध, साहिब आणि सुलतान असे होते. कायमधारा परमनंट सेटलमेंट पद्धत कोणत्या प्रांतात लागू होती? कायमधारा म्हणजेच परमनंट सेटलमेंट ही पद्धत बंगाल आणि बिहार या प्रांतात लागू होती. 1857च्या उठावात कानपूरचे नेतृत्व तात्या टोपे यांनी कोणाच्या मदतीने केले? 1857च्या उठावाचे नेतृत्व कानपूरचे नेतृत्व तात्या टोपे यांनी नानासाहेब पेशवे यांच्या मदतीने केले. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या तारखेला झाली? सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 रोजी झाली. भारतीय राष्ट्रवादाचे प्रेषित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजा राम मोहन रॉय यांचा मृत्यू कोठे झाला? भारतीय राष्ट्रवादाचे प्रेषित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजा राम मोहन रॉय यांचा मृत्यू इंग्लंडच्या ब्रिस्टल या शहरात झाला. हा प्रश्न कंबाईनला आलेला आहे. मुस्लिम लीगचे मुख्यालय कोठे होते? मुस्लिम लीगचे मुख्यालय लखनौ येथे होते. भारताच्या फाळणीच्या वेळी कोणत्या योजना अंमलात आणली गेली? भारताच्या फाळणीच्या वेळी माउंटबॅटन योजना अंमलात आणली गेली. इंडियन नॅशनल आर्मीमधील सुभाष ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले? इंडियन नॅशनल आर्मीमधील सुभाष ब्रिगेडचे नेतृत्व शहानवाज खान यांनी केले. आनंदमठ कादंबरी कोणत्या उठावावर आधारित होती? आनंदमठ ही कादंबरी संन्यासाच्या उठावावर आधारित होती. वेल्लोरचा उठाव कशाचा पूर्वसूरी मानला जातो? वेल्लोरचा उठाव 1857च्या उठावाचा पूर्वसूरी मानला जातो. आर्य समाजाचे मुख्यालय कोठे होते? आर्य समाजाचे मुख्यालय लाहोर येथे आहे. आर्य समाजाचे पहिले मुख्यालय 10 एप्रिल 1875 रोजी म्हणजे स्थापनेच्या वेळी मुंबईमध्ये होते. त्यानंतर 1873 मध्ये या समाजाचे मुख्यालय लाहोर येथे हलवण्यात आले. सध्या आर्य समाजाचे सर्वोच्च संस्था सर्व प्रादेशिक आर्य प्रतिनिधी सभा म्हणून तिचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.